नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। मिनी ट्रॅक्टर योजना ही शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याची संधी मिळते। तर मग ही संधी कशी साधून घ्यायची आणि याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचप्रमाणे या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा बघा आपण या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे ते बघूया। बरोबर, अनुसूचित जाती आणि नवबद्ध जे गटांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। त्याचप्रमाणे राहणीमान जे आहे ते सुधारण्यास मदत करणे, त्याचप्रमाणे मिनी ट्रॅक्टर आणि त्यासाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा करून शेतीत आधुनिकता आणून देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे। बरोबर, बघा आता या योजनेसाठी काय पात्रता असणार आहेत, त्याची अटी काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। बरोबर, बघा अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा। त्यानंतर दुसरं काय आहे, अर्जदार हा स्वयंसहाय्यता बचत गटांचा सदस्य असावा, म्हणजे बचत गटाचा सदस्य असावा। त्यानंतर बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे काय, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे। बरोबर, बघा मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी जी उपसाधने खरेदीसाठी कमाल मर्यादा ही 3.5 लाख असेल आणि त्यामध्ये अर्जदाराने 10% हिस्सा भरावा लागेल। बरोबर, म्हणजे 3.5 लाख रुपये मध्ये 10% तुम्ही पैसे भरावे लागतील आणि उर्वरित जे 90% आहे ते सरकार तुम्हाला देणार आहे। बरोबर शेतकरी मित्रांनो, बघा 3.5 लाख रुपये मध्ये 10% तुम्हाला भरायचे आहेत आणि उरलेली जे रक्कम आहे 90% ते तुम्हाला शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाईल। बरोबर, त्यानंतर तुम्हाला या अर्जाची पूर्ण प्रक्रिया मी सांगणार आहे ते बघा। या योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे, करण्याची प्रक्रिया जी काय आहे हे समजून घ्या। बघा या योजनेसाठी आता काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जे समाज कल्याण कार्यालय असते त्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता। तुमच्या जिल्ह्यामध्ये जे समाज कल्याण कार्यालय असतात त्या ठिकाणी तुम्ही अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करू शकता आणि जर ऑनलाईन करणार असाल तर त्याची लिंक सुद्धा ही जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तिथून तुम्ही भरू शकता आणि तिथून तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती सुद्धा घेऊ शकता। बरोबर, बघा पुढचा जो पॉइंट आहे दुसरा नंबर तो बघूया। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शर्तीची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आता खरेदी करता येईल। बरोबर, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून तुम्ही या योजनेचा अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे बघा। त्यानंतर तुम्ही तिथून फॉर्म सुद्धा भरू शकता। बरोबर, तर चला बघा शेतकऱ्यांसाठी या योजनेसाठी खूप महत्त्वाचे आहे का, कारण शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करून आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देणे ही या योजनेची मुख्य संकल्पना आहे। आणि या योजनेमुळे योग्य प्रकारे अर्ज जर तुम्ही केला शेतकऱ्यांनो तर कमी खर्चात आधुनिक शेतीसाठी आवश्यक अशी साधन सामुग्री तुम्हाला मिळू शकते आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी काय आहे, शासनाने या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यावा असं इच्छा आहे त्यांची। त्याचप्रमाणे शेतीत तुमची प्रगती करायला पाहिजे। बघा तुमच्या मनामध्ये भरपूर प्रमाणात असे क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये जे भरपूर प्रमाणात प्रश्न येत असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा आणि तुम्हाला कुठल्या योजनेबद्दलची माहिती जर हवी असेल तर तीही तुम्ही त्या कमेंट बॉक्स मध्ये सांगत जा, जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती देतो। बघा ही पूर्ण जी मिनी ट्रॅक्टर खरेदी योजनेची जी होती हीच ती सगळी माहिती होती आणि आशा करतो तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला खरीच माहिती आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा, जेणेकरून ही माहिती तुम्हाला पुढच्या एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत। पुढच्या एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दलची माहिती आणखी मिळेल। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।